देऊ एवढे पैसे कुठून आणलेस? साईमाने दिले ते सगळं. हे सगळं साईमानने दिलंय? पण का? का म्हणजे सहजच. आणि हे पैसे हे देण्यामागे त्यांचा काय उद्देश आहे? उद्देश मला माहित नाही काका. त्यांचा मला फोन आला होता. मला भेटायला बोलवलं. मी गेले. त्यांनी हे सगळं मला दिलं आणि मी घेऊन आले. ह्या सगळ्या वस्तू आणि हे पैसे देण्यामागे त्यांचा नक्कीच काहीतरी विचार असणार आहे. हे सगळं तू घरी घेऊन यायला नको होतंस. वहिनी, त्यांचा विचार तुमच्या लक्षात आला नसला तरी त्यांना काय म्हणायचं हे मला कळलंय. हे पैसे तुमच्या जवळ ठेवा. तू माझ्याकडे का देतेस हे पैसे? अहो, देऊच्या लग्नात खर्च करण्यात आपण कुठे कमी पडू नये म्हणून त्यांनी हे पाठवून दिलेत. आता देवयानीच्या लग्नात सगळा खर्च तुम्हीच करणार आहात म्हणून म्हटलं तुमच्या जवळ ठेवा. नाही देव, हे सगळं घरी घेऊन येऊन तू फार मोठी चूक केलीस. काही चूक वगैरे केली नाही. त्यांनी स्वतःहून दिले. ती फक्त इथे घेऊन आली. त्यात तिचा काय दोष? शेवटी ते राजे शिर्के. आपण त्यांच्या बरोबरीने कुठे कमी पडू नये असं त्यांना वाटणं साहजिकच आहे. विनाशा, आपल्याला आपला कमीपणा जाणवून देण्यासाठी त्यांनी हे दिलंय. हे लक्षात नाही येते का तुझ्या? आणि देव, बाबांनी तुझ्या लग्नाला अजूनही परवानगी दिलेली नसूनही तू त्यांच्या घरी गेलीस आणि हे सगळं घेऊन आलीस. बाबांचा विरोध तू विसरलीस का? बाबांचं काही मनावरच घ्यायचं नाही असं ठरवलंयस तू? आई, मला माहिती आहे की हे सगळं मी घ्यायला नको होतं, पण मला नाही म्हणता नाही आलं. मी नाही म्हणाले असते तर त्यांना तो त्यांचा अपमान वाटला असता. आणि राहिला प्रश्न दादूंच्या विरोधाचा, तर त्याची कोणीही काळजी करू नका. ते सगळं व्यवस्थित होईल. मकरंद, या मुलीला मी कसं आणि काय समजावू तेच कळत नाहीये मला. आजकाल ती बाबांचं बोलणंही ऐकायला तयार नाही. मला वाटतं देवयानीने योग्य तोच निर्णय घेतलाय. तेव्हा तुम्ही सगळे उगाच बाबांचं ऐकून तिच्या आयुष्याशी खेळू नका. नमस्कार साईमा. नमस्कार. बसा ना, बसा. नमस्कार. नमस्कार. बोला. आम्ही महिला संघटनेमधून आलो. तुमचं आमच्याकडे काही काम आहे का? साईमा, आतापर्यंत आम्ही तुम्हाला राजघराण्याच्या राजमाता म्हणून ओळखत होतो, पण रणवीर राजे निवडणुकीला उभे राहिल्यापासून त्यांच्या भाषणामधून तुम्ही जे काही महिलांसाठी काम केलात ते आम्हाला समजलं. नाही हो, असं आम्ही काही केलेलं नाही आहे. आम्हाला हेही माहीत आहे तुम्ही प्रसिद्धीपासून दूर राहून नेहमी महिलांसाठीच काम करत आलात. आता देवयानीसारख्या सामान्य घरातील मुलीला तुमच्या परवानगीशिवाय राजघराण्यातील सून म्हणून मान तर मिळणार नाही ना. तुम्ही आम्हाला इथे येण्याचं कारण सांगितलं तर बरं होईल, नाही का? साईमा, आम्हाला तुमचा आणि रणवीर राजेंचा महिला संघटनेतर्फे सत्कार करण्याची इच्छा आहे. आम्ही जी काही समाजसेवा करतो आहोत ना, ते आमच्या समाधानासाठी करतो आहोत. बाहेर जाऊन हारतुरे घेण्याची आम्हाला गरज नाही आहे आणि आम्ही आमचा सत्कार तर कधीच करून घेतलेला नाही. अरे प्रियदर्शनी बहिणी, तुम्ही आलात? बरं. साईमांच्या ऐवजी तुम्ही याल का आमच्या कार्यक्रमाला? राजे शिर्केंपैकी कोणीही आलं तरी आमच्या कार्यक्रमाचं वजन वाढेल. तुम्हाला आणखीन काही मदत हवी आहे का? काही महिलांसाठी आम्ही रोजगार निर्मिती केंद्र सुरू केलंय. त्यासाठी प्रियदर्शनी, राजे शिर्के फाउंडेशनतर्फे या महिलांना
भरघोस आर्थिक मदत करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. जी. हॅलो. विक्रम, अरे असं न सांगता लंडनला काही निघून गेलास? एवढं काय अगदी महत्वाचं काम आलं? आणि अजून थोडे दिवस थांबला असतास तर आपण एकत्रच गेलो असतो ना. महत्वाचं काम होतं आम्हाला म्हणून निघून आलो. एनिवेज, कसा आहेस? ठीक आहे. तू फोन का केलास? मला तुझी आठवण येत होती म्हणून. तुला येते माझी आठवण? विक्रम, अरे मी तुला सांगायचंच विसरले. मी ना शॉपिंगला गेले होते. खूप खरेदी केली आहे. तुझ्यासाठीही काही गोष्टी बघून ठेवल्यात. तू आलास ना की आपण परत जाऊया. ओके? हे बघ, आता आम्हाला बरीच काम आहेत. आम्ही आता फोन. एक मिनिट ऐकून तर घे. काय? तू मागच्या वेळी लंडनला गेला होतास ना, तेव्हा तू म्हणाला होतास की हनीमूनसाठी आपण. आम्ही आता कामात आहोत. आम्ही आता फोन ठेवतोय. बाय. साईमा, शांत व्हा. असा स्वतःला त्रास करून घेऊन काय फायदा आहे? कोण ही देवयानी देशमुख जिच्यामुळे लोकांना आमचा सत्कार करावासा वाटतो? साईमा, थोडा सामान्य जनतेचा पण विचार करा. त्यांना पूर्ण कल्पना आहे तुमच्या परवानगीशिवाय देवयानी राजे शिर्केंची सून म्हणून या घरात येऊच शकत नाही. आणि खरं तर देवयानी सामान्य जनतेची प्रतिनिधी म्हणून या घरात येणार आहे. आणि म्हणूनच लोक तिच्यात स्वतःला पाहायला लागलेत. हे बघा रणवीर, देवयानी या घरात आल्यामुळे तुमच्या राजकारणात तुमचं अस्तित्व निर्माण व्हायला मदत होईल. पण कुणी जर आमचं अस्तित्व नाकारलं ना तर ते मात्र आम्ही सहन करणार नाही. साईमा, थोडा शांतपणे विचार करा. सामान्य जनतेचा विश्वास मिळवण्यासाठीच आपण हे लग्न घडवून आणले ना, आणि त्याचेच सकारात्मक परिणाम आपल्याला दिसायला लागलेत. जर देवयानीमुळे महिला कार्यकर्त्यांना तुमचा सत्कार करावा असं वाटत असेल तर ही आपल्या विजयाची सुरुवातच आहे. पण आम्हाला आमचा पराभव वाटतो आणि केवळ तुमच्यामुळे आम्ही हे सगळं सहन करतो आहोत. तुमच्या हट्टापायी, तुमच्या महत्वाकांक्षेपायी देवयानी सारख्या एका सामान्य मुलीचा आम्हाला आधार घ्यावा लागतोय. साईमा, आमच्यामुळे तुम्हाला घोर मनस्ताप होतो याची आम्हाला कल्पना आहे, पण नाही रणवीर, आमचं नशीबच फुटकं हे आता आम्हाला मान्य करायलाच हवं. तुमचं लग्न आम्ही चांगल्या घरातल्या मुलीशी लावून दिलं, पण त्या आम्हाला वारसच देऊ शकल्या नाही. नीलराजांनी त्यांच्या मर्जीनं लग्न केलं. तिच्या घराण्याचाच पत्ता नव्हता. आणि विक्रमादित्य, त्यांच्यावर आमचा भरोसा होता तर ही मुलगी घरात येण्यापूर्वीच आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. पण आम्ही सुद्धा हार मानणार नाही. आम्हाला सुद्धा आत्तापासून तिला तिची जागा दाखवून द्यावी लागणार आहे. काय ग, कसला विचार करतेस? राजची आठवण येते. देव असं आपल्या बाबतीत का घडतं? ज्याच्यावर आपलं मनापासून प्रेम आहे, जेव्हा आपल्याला वाटतं की तो आपल्या जवळ असावा, नेमका तेव्हाच तो आपल्यापासून लांब असतो. साक्षी, तुझ्या बाबतीत जे घडतंय ना तेच माझ्याही बाबतीत घडतंय. देव, विक्रम अजूनही लंडनलाच आहे ना ग? नेमका लग्नाच्या वेळेला हा लंडनला का गेलाय? देव, हा काही गडबड तर नाही ना करणार? कसली गडबड? मला काय म्हणायचं ते तुला माहिती आहे. विक्रमजी या लग्नाला मनापासून तयार नाहीये. हे बघ साक्षी, मुळात विक्रमने या लग्नाला होकार दिलाय तो कुठला तरी हेतू मनात ठेवूनच. त्यामुळे या लग्नाबद्दल त्याला उत्साह वाटावा अशी माझी अपेक्षाच नाहीये. आणि विक्रम लंडनवरून परत आलाच नाही तर? तसं नाही होणार. हे तू खात्रीने कसं सांगू शकतेस? साक्षी, एकतर विक्रम इथे असो किंवा लंडनला, माझं प्रेम त्याच्यासाठी कमी का व्हावं? इनफॅक्ट तो जितका लांब जाईल ना
तितकंच माझं प्रेमही वाढत जाईल. आणि खरं सांगू, विक्रम कुठेही असला ना तरी मनापासनं तो माझ्या जवळच आहे. आणि दुसरं म्हणजे मी विक्रमला ओळखते. त्याला हे लग्न करायचंच नसतं तर त्यांनी होकार दिलाच नसता. चल जाऊया झोपायला. चल. काय चाललंय अभिलाषा? कुणासाठी गिफ्ट पॅक करतेस? आपल्या घरातल्या लोकांना ना काही रीत भात कळतच नाही, म्हणून मला हे सगळं करावं लागतं. ते राजे शिर्केंनी आपल्यासाठी काय काय पाठवून दिलं ते पाहिलंत ना, मग आपल्याकडून त्यांना काही द्यायला नको का? हीच संधी असते समोरच्याशी चांगले संबंध जोडण्याची. अहो मुलगी देतोय आपण त्यांना, तेव्हा मी ठरवले ही संधी हातची जाऊ द्यायची नाही. काय करणार आहेस तू? पकडा, ही गिफ्ट्स आहेत ना, ही आपल्याकडून मी त्यांना नेऊन देणार आहे. वेळ लागलाय का तुला? बाबांनी अजूनही या लग्नाला परवानगी दिलेली नाहीये हे माहितीये ना? तुमच्या बाबांचं कौतुक मला सांगू नका. त्यांनी देवयानीला सांगितलं होतं. काय झालं? शेवटी ती राजे शिर्केंकडे गेलीच ना, आणि येताना त्यांनी दिलेले गिफ्ट सुद्धा घेऊन आले. मला वाटतं ना देवयानीच काय ती आपल्या घरात हुशार आहे, तेव्हा तुम्ही उगाच डोकं चालवू नका. आपण तिच्या बाजूने उभं राहूया. तुम्हाला जर ते जमत नसेल तर प्लीज घरात गप्प बसा. तुमचा राग इथेच दाखवणार माझ्यासमोर. बाबांसमोर बोलण्याची हिंमत नसते. हॅलो. हॅलो देवयानी, प्रियदर्शनी बोलते. हा वहिनी, बोला. काय काम होतं? काही काम असल्यावरच आम्ही फोन करायचा का तुला? नाही नाही, तसं काही नाही. तुम्ही फोन केलात ना म्हणून सहजच विचारलं. अगं सहजच. तयारी कुठपर्यंत आली आहे हे विचारायला फोन केला होता आम्ही. हां, लग्नाची तयारी ना चालली आहे. खरं सांगू तुला देव, लग्नाच्या ऐन मुहूर्तापर्यंत ना तयारी खऱ्या अर्थानं संपतच नाही, चालूच असते. स्वानुभवातनं सांगते मी तुला. आणि हो, जर आमची काही मदत लागली तर निसंकोचपणे सांग. हां, आम्हाला आवडेल तुला मदत करायला. हो वहिनी, काही मदत लागली तर नक्की सांगेन. आत्ता तर आमच्या घरातले सगळेच म्हणजे गोदा काकू सुद्धा अगदी जोरदार तयारी करतायत. देव, एक विचारायचं होतं तुला. विचारा ना. आम्ही तुझ्या घरी लग्नाची बोलणी करायला आलो होतो तेव्हा तुझ्या आईंनी विरोध दर्शवला होता. आता कशा आहेत त्या? आता काय आहे त्यांचं मत? आता आईला काही प्रॉब्लेम नाही आहे. खरंच काही प्रॉब्लेम नाही ना देव? हो वहिनी, खरंच आईला आता काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही हे मला सारखं सारखं का विचारताय? काही नाही. तू असं समज, तू आमच्या घरी सून बनून कधी येतेस याची खूप उत्सुकता वाटते आम्हाला. ठेवते फोन. बरं वाटलं बोलून तुझ्याशी.
बरं वाटलं. हो, खरं तर बाबा म्हणजे DV सरच येणार होते भेटायला, पण त्यांची हल्ली तब्येत बरी नसते, तुम्हाला माहितीच आहे. म्हणून प्रतीक्षा वहिनींना त्यांच्याकडे थांबवून मीच भेटायला आले म्हणजे यावंच लागणार होतं. हे लग्न ठरल्यापासून तुम्ही आम्हाला काही करण्याची संधीच दिली नाही. अहो, देवयानीकडे एवढं काही पाठवलं की त्या बदल्यात तुम्हाला काही देण्याचा आम्ही विचारच करू शकत नाही. म्हणून ही छोटीशी भेटवस्तू प्लीज गोड मानून घ्या. पण एवढा खर्च करायची काय गरज होती? तुम्हाला माहिती आहे ना, लग्नाचा दोन्हीकडचा खर्च आम्हीच करणार आहोत. हो, साईमा, त्याने एवढ्या प्रेमाने भेट आणली आहे, स्वीकारायला काय हरकत आहे? रणवीर राजे, म्हणूनच तुम्ही मला नेहमीच ग्रेट वाटता. समोरच्याच्या मनातलं अगदी ओळखता. आता खरं तर तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाहीये. बोला ना, काय दुःख आहे तुमचं? अमोल, माझा मुलगा बोर्डिंगमध्ये असतो. खूप हुशार आहे हो, अगदी माझ्याच वळणावर गेलाय. मला असं कळलं की देहरादूनला तुमचं एक बोर्डिंग स्कूल आहे. तुम्ही जर मनावर घेतलं तर म्हणजे त्याची हुशारी फुकट जायला नको म्हणून म्हटलं. चहा घ्या ना. हां हो, घेते. मी काय म्हणते अभिलाषा, तुम्ही ह्या सगळ्या वस्तू आणल्यात ना, त्या परत घेऊन गेलात तरी काही हरकत नाही. नाही, घेऊन गेले असते, पण बरं दिसत नाही ना. वाव, काय सुपर्ब ड्रेसेस आहेत. हाय, कसा आहेस? आय एम फाईन. तू काय म्हणतेस? मी मजेत. आज कसं काय फोन केलास? आय मीन, तुझ्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून? आपण आजच तुझं फोटो सेशन करूया, म्हणजे लवकरात लवकर तुझा पोर्टफोलिओ तयार होईल. व्हॉट्स आहे? ओके, मी येते. यो, थँक्स अ लॉट. तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर. हे सगळं मॉमला कधी सांगते असं झालंय मला. ओके देन, भेटूया. बाय. बाय. साईमा, या भेटवस्तू कुठे ठेवायच्या? घेऊन जा आणि तुमच्यात वाटून घ्या. पण साईमा, या तर देवयानी त्याच्या घरून आलेल्या भेटवस्तू आहेत ना? आमच्या प्रतिष्ठेला शोभेल अशा वस्तू देण्याची त्यांची लायकी तरी आहे का? घेऊन जा. जा खंडू. जी साईमा. जर देवयानीमुळे महिला कार्यकर्त्यांना तुमचा सत्कार करावा असं वाटत असेल तर ही आपल्या विजयाची सुरुवातच आहे. पण आम्हाला आमचा पराभव वाटतो आणि केवळ तुमच्यामुळे आम्ही हे सगळं सहन करतो. तुमच्या हट्टापायी, तुमच्या महत्वाकांक्षेपायी देवयानी सारख्या एका सामान्य मुलीचा आम्हाला आधार घ्यावा लागतोय.